तारखेला या ठिकाणी 10 वाजता उपोषणाला बसलो होतो. त्यानंतर TV9च्या पत्रकारांनी आमची या उपोषणाची दखल घेतली व गावकऱ्यांच्या प्रश्नाची जाण ही मीडियाला दाखवली. आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रशासन या ठिकाणी आलं, पण आलं कसं आलं की कागदपत्री ऑफिशियल या ठिकाणी आलेलं नाही. ते फक्त म्हणलं की आम्ही खिशातून आम्ही आमची ॲडजस्टमेंट करून आम्ही तुमची आता जी तारांकित प्रश्न आहे तो आम्ही मार्गी लावू. ती नादी लावायचा या ठिकाणी आमचा कारभार चालू आहे. कागदोपत्री या ठिकाणी आम्हाला कसलीही माहिती या ठिकाणी मिळत नाही. आणि आमची पहिल्यापासून ही मागणी की आम्हाला कागदोपत्री जे तुमचं लिगली एस्टिमेट आहे याची आम्हाला कॉपी द्या. आमचा पूल कुठं गेला आहे ह्याची आम्हाला माहिती भेटली पाहिजे. ती कोणत्या संस्थेत होती ह्याचीसुद्धा माहिती भेटली पाहिजे. पण याचा कसलाही ठाव ठिकाणा नाही. गटविकास अधिकारीसुद्धा आले, लिहून द्या म्हणलं तर कसलं लिखाण त्यांच्या हातात नाही, पेन नाही, वही नाही. आणि तुम्हाला सांगतो इंजिनियर जी आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत ते सुद्धा आले, पण त्यांच्याकडे बी कसलंच कागद नाही. फक्त येतात, तोंडी आश्वासन देतात आणि माघार जातात. हे काय धर्मशाळा नाही की यायचं टाळ्या वाजायच्या तमाशा दाखल्यावर निघून जायचं. या ठिकाणी आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. या प्रश्नाची जाण जोपर्यंत प्रशासनाला होत नाही त्यावेळेस समस्त ग्रामस्थ या ठिकाणी माझ्यासोबतच आहेत. पण मी बी त्यांच्या विश्वासाला या ठिकाणी तडा जाऊन देणार नाही. आता ह्या नळ्या खिशातून आणून टाकल्यात की त्यांनी कशा आणून टाकल्यात ही त्यांनाच माहिती. त्यांनी कागदोपत्र या ठिकाणी सांगितलं पाहिजे. बरं, जर त्यांच्याकडे जर कागद नसला आणि जर त्यांच्या हिशोबाने जर नळ येत असल्या तर तशी कामं आमची या ठिकाणी करू नयेत. कारण पहिला 10 लाख रुपयाचा पूल त्या ठिकाणी उचलला आहे. आता 30 लाखाचा आहे का 50 लाखाचा आहे ह्याची अजून गावकऱ्याला माहिती नाही. आणि माझा पहिल्यापासून प्रश्नच असा आहे की तौलवाडी ग्रामपंचायतनी जो आम्हाला ठराव एकमताने मंजूर केला आहे की या ठिकाणी बाहेरचा जो निधी येतोय हा निधी 100% आमच्या गावातल्या नागरिकांना माहीत होत नाही. आणि प्रत्येक निधी आल्याच्या नंतर ग्रामसभा घेऊन ती नागरिकांना माहिती द्यायची असते. पण ती माहिती काय कोणत्याच नागरिकाला देत नाहीत. ह्यांचा काळा बाजार हा फक्त कागदोपत्री चालू आहे. आणि ह्या वैतागून आम्ही ह्याच गोष्टीला किंवा आम्हाला कळणाच आमच्या गावाला काय येते, आमच्यासाठी काय येते, ह्या गोष्टीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आम्ही. साहेब, 85 वर्ष झालं आमच्या आजोबा जी ह्या रोडनी फिरत आहेत. समजा आमचे प्रत्येक नातेवाईक ह्या ठिकाणी काही जणांना त्या पाण्यातून जाताना विरुळ चावलेत. इतकी अडचण असल्यावर आमची आज इच्छा आहे की आजच व्हायला पाहिजे. पण आज बोललं की होतंय का? पण जो आमचा आलता हक्काचा पूल तोच गायब केलाय ना. आता ह्यांच्याकडून अपेक्षा कशी ठेवा सांगा तुम्ही. जोपर्यंत पूल होत नाही तोपर्यंत मी ग्रामस्थांना धोका देऊ शकत नाही. माझी तब्येतीचं जरी काही बरी वाईट झालं तरी काही अडचण नाही. कारण ज्याच्या मागं हनुमंतराय आहेत आणि हनुमंतरायाने श्रीलंका जशी म्हणजे जी लंका होती रावणाची त्याचं दहन केलं, तसं आम्ही भ्रष्टाचाराचं दहन करण्यासाठी हनुमंतरायाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी थांबणार आहेत. मग